नमस्कार मंडळी, मी असं विघ्नेश नागेंद्र स्वागत असतं आपल्या मालवण जिल्गो यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी आज मी व्हिडिओ असो करतलोय जो की भूतोन भविष्य घडलो आमच्या नेरूर गावात। कारण आमच्या 25 वर्षानंतर आमचे जे कलेश्वर मंदिरातील जे देव असत, श्रीदेव पूर्वस, श्रीदेव रवळनाथ आणि श्रीदेव भूतनाथ, हे तिन्ही देव आमच्या पूर्ण नेरूर गावात पाहुणचारासाठी इलेले असत, पावणेऱ्याक इलेले असत। तर ताच मी तुमका आता दाखवण्यासाठी आमच्या तर वयल्या घराकडे मी आता जातलो आहे आणि एक छोटीशी आठवण मनान मी हो व्हिडिओ करतोय। कारण एक अशी आठवण राहावं की तुमका माहिती आहे, माझ्याकडनं एक छोटासा प्रयत्न असा की तुमका दाखवचो व्हिडिओ, एक क्षण आनंदाचा क्षण दाखवचो असा। आणि त्यात एक काय असा की मी चूक केल्यासारखी आहे, कसं देवन आमका आधीच सांगितलं ना की व्हिडिओ वगैरे करायची नाही, पण ठीक आहे आपण वारेसूत्राचं वगैरे व्हिडिओ दाखवचंही नाही। एक दोन छोटी मोठी क्लिप आमच्या रस्त्यावरून येताना देव ती एक छोटीशी क्लिप टाकेनच मी। आणि आता मी वयल्या घराकडे जातले आमच्या फौजदारवाडीकडे, आणि तिथे ते आमचे तरंग असत ते तुमका दाखवतलं आहे। दुपारचं नैवेद्य गावलं तर दाखवतलं आहे, आणि दुपारी महाप्रसाद असा तर आपण तुमका दाखवतलं आहे। चला तर मंडळी आपण व्हिडिओ सुरुवात करूया, चला। तर मंडळी मी आता फौजदारवाडीमध्ये वयल्या घराकडे इलो आहे आणि आता तुमका मी देवाचं दर्शन देतलं आहे। चला तर मग आपण त्यांच्या घरामध्ये जाऊया। तर मंडळी तुम्ही बघू शकता डेकोरेशन वगैरे केलं आहे आपल्या, तर देवांना बघूया। तर मंडळी तुम्ही बघू शकता श्रीदेव पूर्वस, श्रीदेव रवळनाथ आणि श्रीदेव भूतनाथ, आणि हे यांचं देवखोली बघू शकता, पूजा चालू आहे, कळस वगैरे लावला आहे देवांचा। तर हे आमचे काका मुंबईला असतात, मुंबईवरून खास देवांच्या दर्शनासाठी इकडे आलेले आहेत। तर म्हणजे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता इकडे महाप्रसाद तयार करतायत। तर मंडळी मी आता आपल्या कुलदेवता मंदिरात दिला तुळजाभवानी। तर आपली आई बघा आजची साडी नेसवली आहे, मंगळवार। तर उद्या आणि परवा 21 आणि 22 तारीखला वर्धापन दिन असा, सगळ्यांनी येवा, पण ते पण व्हिडिओ करतलं आहे। चला काम मंडळी तुम्ही बघू शकताय, युद्ध पातळीवर काम सुरू असा, पूर्ण डेकोरेशनचं, महाप्रसादासाठी मंडप, हे सगळं आजच्या दिवशी कंप्लीट हो गया। बघूया कसा काय होता आता परत। तर मंडळी दुपारचे वाजलेत 2 आणि आता आमच्या देवांचं दर्शन घेवा पुन्हा एकदा। सकाळी एकदा दिलेलं आहे, आता महाप्रसाद बाहेर चालू असा, आणि आता इकडे देवांकडे सगळेजण पाया पडतात, नैवेद्य वगैरे दाखवून झालेलो असा। आणि बघूया आता बाहेर मी पण आता जेवण वाढायला जाणार आहे। तर मंडळी तुम्ही बघा इकडे महाप्रसाद चालू झाला आहे, ते वगैरे दाखवून झालेले आहेत देवांना, आणि महाप्रसाद पण चालू झाला। फोटो
होय आमचे मामा पण इले होत होय होय भाजी भाजी मंडळी भाविक भक्तांची गर्दी बघू शकतास किती असा ती मंडळी जेवण वगैरे वाढलं आणि आता मी बसलो इकडे जेवण दाखवते तुमचं काय काय असतं तर मंडळी महाप्रसादासाठी भात डाळ वाटाण्याची उसळ शिरा आणि लोणचं तर मंडळी या ठिकाणी पण जेवणाची व्यवस्था केलेली असा आमची मामी पण बघू शकतास ए मामी बरी मा जेवला मा तर म्हणजे तुम्ही बघू शकतास की पाऊस पण लागता खूप आणि आज पावसाच्या याच्यामधून पावसामधून आपले देव जातात पुन्हा आपल्या मंदिरात गर्दी बघा मंडळी असाची देव चालले बाक्करवाडीला आता म्हणजे तुम्ही बघू शकतास की आमचे जे देव असेल ते बाक्करवाडी दिलं आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटलो कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला आपल्या मालवणी जिल्गो सबस्क्राईब करा परत मिळणार नाही लास्टला कारण देव मंदिरात गेले रात्री संध्याकाळी 8 वाजता घराकडे येईपर्यंत 9 वाजले आणि पाऊस पण पडा होतो लाईट पण गेलेली तर आज मी सकाळी व्हिडिओ केला आहे काल देव मंदिरात गेले आणि आज गावडोबा मंदिरमध्ये जातले आणि उद्या आमचे परत देव मंदिरात जातले आणि आज असा आमचं
कुलदेवता आईचो वर्धापन दिवस त्याची आजचो आणि उद्याचो त्याचं पण व्हिडिओ येतो आजचो आणि उद्याचो. तर चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.